आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। प्रताप सरनाईकांचा, प्रताप सरनाईकांचा धन्यवाद। स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना रोडपाली यांच्या माध्यमातून रिक्षा चालक मालक यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात व त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि 10 ऑक्टोबर रोजी कोकण भवनवर होणाऱ्या रिक्षा धडक मोर्चा व एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासंदर्भात उपस्थित राहण्यासाठी कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कासम मुलानी प्रमुख मार्गदर्शक यांनी उपस्थित रिक्षा चालकांना संबोधित केले, तसेच इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले। यावेळी अध्यक्ष रामचंद्र गायकर, सागर भोईर, सेक्रेटरी विजय कुष्टे, दयानंद ठाकूर खजिनदार, राहुल पगडे, नरेश ठाकूर, प्रभाकर खुटले, राजू जरे व अनेक रिक्षा चालक मालक उपस्थित होते। ज्यांनी आज या बैठकीचं आयोजन केलेलं आहे ते आपल्या संघटनेचे सन्माननीय रामचंद्र गायकर साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि या ठिकाणी माझे सर्व सहकारी वाशी रिक्षा संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष अविनाश कदम साहेब, त्याचबरोबर तुर्बे नवी मुंबई रिक्षा संघटनेचे किशोर लोंढे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व रिक्षा चालक मित्र बंधूंनो, आज या ठिकाणी आपण पाहत असाल की पनवेल असेल, खारघर असेल, खोपोली असेल, उरण असेल, खांदेश्वर असेल, सर्व नवी मुंबई पनवेल विभाग या संयुक्त आयोजक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही संपूर्ण नवी मुंबई पनवेल विभागामध्ये सर्व ठिकाणी जातोय, आपल्या रिक्षा चालक बांधवांना जागृत करण्याचं काम करतोय। याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये बाईक टॅक्सी चालू करण्याचा संकल्प केला। बाईक टॅक्सी ज्या वेळेला त्यांनी संकल्प केला त्याच वेळेपासून नवी मुंबई रिक्षा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यावेळेला तीव्र विरोध केला। शासनाला आम्ही ठासून सांगितलं की बाईक टॅक्सी आम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये चालू करून देणार नाही। त्यावेळेला राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की आम्ही फक्त बाईक टॅक्सी ही बाईक टॅक्सीला परवानगी देतोय आणि ती बाईक टॅक्सी शासनाच्या अधिपत्याखाली असेल त्याला सुद्धा आम्ही विरोध केला, कारण आमच्या महाराष्ट्रातील 30 लाख रिक्षा चालक या व्यवसायामध्ये आहे आणि आपण जर बाईक टॅक्सी आणत असाल तर रिक्षा चालकांचं करायचं काय? कारण रिक्षा चालक हा सकाळी उठतो, संध्याकाळपर्यंत उदरनिर्वाह करतो आणि त्यावेळेला त्याच्या खिशामध्ये कुठेतरी 200-300 रुपये जमा होतात। परंतु जर आपण बाईक टॅक्सी आपण या ठिकाणी आणली तर अगोदरच बेकायदेशीरपणे ओला उबेर असेल किंवा बेकायदेशीर वाहतूक असेल ती वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने चालते, त्यांच्यामुळे आमच्या रिक्षा चालकांचा व्यवसाय या ठिकाणी मोडीत निघालेला आहे। आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये बाईक टॅक्सी या ठिकाणी चालू करू नये असं आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना पत्राद्वारे कळवलेलं होतं, परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। मित्रांनो, फक्त बाईक टॅक्सीचाच विषय नाहीये तर या महाराष्ट्रामध्ये आज रोजी 30 लाख रिक्षा चालक बांधव आहेत। रिक्षांची संख्या अनेक प्रमाणात वाढली आहे, कारण आज आपण बघत असाल प्रत्येक शहरामध्ये रिक्षा उभी करायला सुद्धा जागा नाहीये। शासनाचं धोरण होतं 1 लाखाला 800 रिक्षा अशा पद्धतीने परवाने वाटप करायचं होतं, परंतु शासनाने काय केलं की 2017 पासून त्या ठिकाणी मुक्त परवाना धोरण अवलंबलं आणि आज आपण बघत असाल तर एसटी वाला असेल, बीएसटी वाला असेल, पोलीस वाला असेल, खासगी कर्मचारी असेल, अनेक शासकीय कर्मचारी जातात आणि रिक्षा परवाना घेतात आणि त्या ठिकाणी स्वतःला पगार मिळत असताना सुद्धा, पेन्शन मिळत असताना सुद्धा, अनेक फायदे मिळत असताना सुद्धा आपल्या रिक्षा चालक बांधवांचा व्यवसाय त्यांनी हिरावून घेतलेला आहे। त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे, ते बेकायदेशीरपणे परवाना घेऊन ते आपला व्यवसाय हिरावून घेत आहेत। म्हणून आम्ही शासनाला सांगितलेलं आहे की रिक्षा परवाना जे वाटप धोरण आहे मुक्त रिक्षा परवाना ते सुद्धा तात्काळ बंद करावे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला माहित असेल की आत्ताच आमच्या मित्रांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सीएनजी बाटल्या टेस्टिंगचे दर हे गेल्या वर्षी 700 ते 800 रुपये होते। आज रोजी आपण पाहत असाल ते दर त्या ठिकाणी 2800 ते 3500 झालेले आहेत। आज आपल्याला माहित असेल की पनवेल विभाग असेल, ठाणे विभाग असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी फक्त 8 ते 10 सीएनजी सेंटर वाले आहेत, परंतु ते आज आपल्या 1,20,000 रिक्षा बांधवांना भेटायचं काम करतात। शासन जर आमचं परमिटचं नियम ठरवत असतील, रिक्षाचं मीटर ठरवत असेल तर त्या मीटर सीएनजी बाटल्या टेस्टिंगचे दर सुद्धा त्यांनी निश्चित केले पाहिजे, परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। याचं मुख्य कारण असं आहे मित्रांनो, आपल्यामध्ये एकता नाहीये, आपण संघटित नाहीये। आपण एक जर असतो तर या शासनाने 10 वेळा विचार केला असता, परंतु आज आपले रिक्षा बांधव म्हणतात तुम लढो हम कपडा सांभाळते, म्हणजे अशी स्थिती का झाली? तर याचं कारण सुद्धा मित्रांनो सांगतो
की अशा महाराष्ट्रामध्ये असतील, नवी मुंबईमध्ये असेल, पनवेलमध्ये असेल, अशा अनेक रिक्षा संघटना आहेत आणि त्या संघटना फक्त कागदावर आहेत, व्हिजिटिंग कार्ड बनवण्यामध्ये, रिक्षा चालक बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना काही पडलेलं नाहीये. त्यांनी त्या ठिकाणी आरटीओ बरोबर जायचं, सेटिंग करायची, आपली घरं चालवायची, दुकानं चालवायची, मोटर ट्रेनिंग स्कूल टाकायचं आणि त्या आरटीओ अधिकाऱ्यासमोर युनियनचे पदाधिकारी काही बोलण्याची तयारी दाखवत नाही. त्यामुळे रिक्षा चालकांची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, रिक्षा चालकांचा युनियनवरील विश्वास पूर्णपणे उडालेला आहे, ही आमची खंत आहे. मी गेली 35 वर्ष नोव्हेंबर रिक्षा महासंघाचा अध्यक्ष या नात्याने काम करत असताना पाहिलेलं आहे की रिक्षा चालक बांधवांची काही चूक नाहीये, कारण युनियन 1760 झालेले आहेत. रिक्षा चालकांचं त्यांना काय पडलेलं नाहीये, अशी स्थिती झालेली आहे. आज आम्ही सकाळी खानदेशमध्ये सभा घेतली, त्या ठिकाणी असंख्य प्रमाणामध्ये रिक्षा चालकांचा प्रतिसाद होता. काही रिक्षा चालकांनी आम्हाला सांगितलं की साहेब, या अगोदर सुद्धा आम्ही प्रचंड संख्येने 5 ते 10 हजाराच्या संख्येने पनवेल आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला, परंतु त्यानंतर मी कोणाचं नाव घेणार नाही, पण त्यानंतर त्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं. आम्ही त्यांच्याकडे एक विश्वासाने पाहिलं होतं, परंतु मी आज तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. मित्रांनो, गेली 35 वर्ष रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. गेली 13 वर्ष मी स्वतः रिक्षा चालवलेले. नवी मुंबईमध्ये फ्रंट रिक्षा होत्या, समोरच्या इंजिनच्या रिक्षा होत्या, त्यावेळेस पासूनचा मी रिक्षा चालक आहे. 13 वर्ष नवी मुंबईमध्ये रिक्षा चालवलेले. आज फक्त आणि फक्त तुमच्याच ताकदीवरती आपल्या समोर या ठिकाणी मी बोलण्याचं धाडस करत आहे, कारण जर आपण नसाल तर आमची किंमत या ठिकाणी शून्य आहे. मित्रांनो, आपण संघटित झाला तर येणाऱ्या ज्या आपल्या काही मागण्या आहेत, त्या आपल्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की बाईक टॅक्सीचा विषय असेल, रिक्षा परवान्याचा विषय असेल, सीएनजी बाटल्या टेस्टिंगचे दर असतील, ते सीएनजी बाटल्या टेस्टिंगचे दर ठरवण्यासाठी आम्ही सीजीओ कॉम्प्लेक्स मध्ये त्या ठिकाणी पत्र व्यवहार केला. त्यांनी ते टोलवाटोलीचं काम केलं. त्यांनी काय केलं, परिवहन आयुक्तांच्याकडे पाठवलं. परिवहन आयुक्तांच्याकडे आम्ही गेलो, त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे अधिकार आमच्याकडे नाहीत, ते अधिकार नागपूरला आहेत. आम्ही नागपूरला पत्रव्यवहार केला. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केलं. त्यानंतर शेवटचा विषय असा झाला की शासनाने राज्य शासनाच्या कोर्टामध्ये आपला विषय गेला, परंतु राज्य शासन त्या ठिकाणी हालायला तयार नाही. ते झोपलेलं कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेलं सरकार आहे. याला जर जागा करायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकजूट करावं लागेल, एक ताकदीने लढा उभा करावा लागेल. आपल्या देशाचे आदरणीय, ज्यांनी संविधान आपल्या सर्वांना दिलं, ज्यांना आपल्याला न्याय हक्क दिला, त्या संविधानाचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जर आपल्याला न्याय मागायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. पण त्याच्यासाठी त्यांनी एक शिकवण दिलेली आहे, संघटित व्हा, शिका, संघर्ष करा आणि न्यायासाठी लढत राहा. एक दिवस आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ही ज्या 4 मागण्या झालेल्या आहेत, त्याचबरोबर आपण पाहत असाल की आरटीओ प्रशासन असेल, वाहतूक विभाग असेल, या येतात आणि पाठीमागून फोटो काढतात. आज आपण जर पाहिलं असेल, ऑनलाईन दंड 10,000 पासून सुरू होतो, तर आज आपल्या बांधवांना जवळजवळ 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत दंड प्रलंबित आहे. आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना जसं कर्जमाफी दिली, त्याच पद्धतीने आमच्या रिक्षा चालकांना सरसकट ऑनलाईन दंड माफी द्या, म्हणजे एकदा या कर्जातून आमचा रिक्षा चालक बांधव मुक्त होईल. मित्रांनो, आपण सकाळी निघाल्यानंतर घरात सांगून जातो मी रिक्षावर चाललोय, आपण घरातून डबा बांधून येतो, संध्याकाळी गेल्यानंतर आमच्या खिशामध्ये 200-300 रुपये राहतात. याचं कारण असे की आमचा रिक्षा चालक या दंडामुळे कर्जबाजारी झालेला आहे. आज तो काय करतो, कुठल्या तरी सावकाराकडून 20,000 घेतो, 10,000 घेतो, परंतु त्या ह्याच्यामध्ये जो तो अडकत जातो, त्याच्यातून तो बाहेर पडत नाही. तो कुणाला सांगू शकत नाही, कारण अन्नाचं कर्ज घेतलं तर रोज 300 रुपये, 200 रुपये, 500 रुपयेपर्यंत भरतो आणि शेवटी जाताना खाली हाताने घरी जातो. मित्रांनो, घरी गेल्यानंतर आपले लेकरं काय आपल्याला म्हणतात, आम्हाला खाऊ पाहिजे, हे पाहिजे, परंतु आपल्या खिशात पैसा नसतो. त्यामुळे माझा बांधव त्या ठिकाणी वैतागून जातो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तयारी करतो, कारण त्याला घर चालवायचं असतं. मित्रांनो, हे ऑनलाईन जो दंड आहे तो आम्ही शासनाला सांगतो की एकदा आम्हाला सरसकट माफी द्या. आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्ज माफी दिली, त्या पद्धतीने आमच्या रिक्षा चालक बांधवांना सुद्धा या ठिकाणी कर्जातून मुक्त करा. या ज्या आमच्या 4 ते 5 मागण्या झालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला माहित असेल की आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे महामंडळ स्थापन झालेलं आहे. गेली अनेक वर्ष रिक्षा संघटनांच्या वतीने आपण ते महामंडळ मागायचं काम करत होतो. शासनाने गेल्या 6 महिन्यापूर्वी धर्मवीर आनंद दिघे महामंडळ स्थापन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 50 कोटी रुपये आपल्यासाठी निधी दिलेला आहे. परंतु आज त्यांनी एक ढोंग रचलेलं आहे की प्रत्येक रिक्षा चालकाने सभासद व्हा. सभासद होण्याकरता ते शासन असं सांगतंय, आरटीओ वाल्यांना त्यांनी आदेश दिले की रिक्षा चालकांचे ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. त्याच्याकरता 500 रुपये सभासद फी आहे आणि प्रत्येक वर्षी 300, म्हणजे सुरुवातीला आपल्याकडून 800 रुपये घ्यायचे. म्हणजेच मित्रांनो,
या महाराष्ट्रामधील 30 लाख रिक्षा चालकांचे 800 इंटू जर आपण 30 लाख केले तर 240 करोड रुपये आपल्या शासनाच्या तिजोरीमध्ये जाणार आहे. परंतु शासन आम्हाला काय देणार आहे? शासन सांगते आम्ही रिक्षा चालकांना अपघात झाल्यास मदत करणार आहोत, हॉस्पिटलचा खर्च देणार आहोत, विमा देणार आहोत, त्यानंतर 65 वर्षावरील रिक्षा चालकांना आम्ही 10,000 रुपये एक रकमी देणार आहोत. परंतु हे सगळ्या बोलतात आहे शासनाच्या. आपण आज बघत असाल की लाडकी बहीण या योजनेद्वारे त्या महिलांना आपल्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात, परंतु आज आमचे 800 रुपये ते माफ करू शकत नाहीत. आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेले की आमचा रिक्षा चालक ऑनलाईन करता 800 रुपये भरणार नाही. याचं कारण मित्रांनो असं आहे की माथाडी बोर्ड असेल, एसटी महामंडळ असेल, बीएसटी असेल, या महामंडळाला 1 रुपया त्या ठिकाणी शासन फी घेते, 10 रुपये फी घेते. मग आमच्या रिक्षा बांधव 800 रुपये का भरायचं असं आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे. मित्रांनो, आरटीओ वाले असतील, एजंट लोक असतील, आपल्याला सांगतील की आपण ऑनलाईन फॉर्म भरा, 800 रुपये भरा. कधी काळी गेंड्याचं सरकार, गेंड्याच्या तातडीचे आरटीओ अधिकारी, ट्रॅफिकचे अधिकारी आपल्याला जबरदस्ती करतील की तुम्ही 800 रुपये भरा, सभासद व्हा, तर तुमचं लायसन रिन्युअल होईल. म्हणजे जी काय आरटीओची कामे आहे अशी तुझ्या ते सक्ती करायला कमी करणार नाही, कारण त्यांना शासनाचं वरून आदेश आहे की आपण लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरून घ्या, रिक्षा चालकांना सदस्य करा, कारण त्यांचा डोळा 240 करोड रुपयावरती आहे, 50 कोटी जो निधी आहे त्याच्यावरती आहे. म्हणून मित्रांनो सांगतो की आपल्याला जर न्याय मागायचा असेल, आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला एकता बनवावी लागेल. मी सांगतो, जात पात धर्म प्रांत सगळ्या बाजूला ठेवा, पक्ष सगळ्या बाजूला ठेवा. आमचा झेंडा फक्त हा काळा पिवळा आहे, आमची जात फक्त रिक्षा चालकाची आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला आता नाही तर पुन्हा नाही, अभी नाही तर कभी नाही अशी स्थिती निर्माण होणार आहे. मित्रांनो, परवा आम्ही खारघरला सभा घेत होतो आणि सभा चालू असताना बाजूला 4 बाईक उभ्या होत्या. त्या खाजगी बाईक होत्या, त्यांना कोणतीही परवानगी नव्हती. त्या बाईकवरती एक महिला आलेली होती. त्याचं भाडं जर आपण विचारलं तर त्या ठिकाणी 11 रुपये होते. आम्ही तात्काळ त्या 4च्या 4 बाईक जमा केल्या. आरटीओ अधिकाऱ्यांना बोलवलं, पोलिसांना बोलवलं, वाहतूक ट्रॅफिकवाल्यांना बोलवलं आणि सांगितलं साहेब यांच्यावर कारवाई करा, कारण यांना कोणतीही परवानगी नाही. म्हणजे मित्रांनो, सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की आज या शासनाने काय केलेलं आहे, या गुजराती कंपनी आहेत त्यांना लायसन दिले, म्हणजे एक गुजराती मालक त्या ठिकाणी 1000, 500, 10,000, 50,000 बाईक घेऊ शकतो एका लायसन वरती. आणि तो व्यवसाय, आपला रिक्षाचा व्यवसाय त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आपल्याला आणून पाडायचा आहे. त्याच्याकरता आपल्याला एकजूट निर्माण करावी लागेल. आपल्याला मित्रांनो काय करायचंय, तर आत्ताच आपण सुरुवातीपासून एक रिक्षावाल्याने जर 10 रिक्षा चालकांना जागा केलं तर नक्कीच आपली एक ताकद होईल, नक्कीच एकजूट होईल. आणि आपल्या मागण्या मान्य करता आपण येणाऱ्या 10 तारखेला कोकण आयुक्त कार्यालयावर प्रचंड संख्येने त्या ठिकाणी धडक देणार आहोत. मित्रांनो, 10 तारखेला आपण कोणाची वाट बघू नका. कोणता नेता आम्हाला सांगेल किंवा आमचे गायकर साहेब सांगतील चला आपल्याला आंदोलनात जायचंय, परंतु सकाळी उठा, आजपासूनच असा एक झेंडा आपण काळा पिवळा कपडा घ्या, जास्तीत जास्त आपले 50 रुपये जातील, पण झेंडा लावा. आणि आपण शहरामध्ये व्यवसाय करत असताना नागरिक तुम्हाला विचारतील की आपण हा झेंडा का लावलेला आहे, तर त्यांना आपण सांगू शकतो की आमच्या ज्या मागण्या आहेत, शासनाने आमच्यावरती जे घाला घातलेला आहे, सरकारने ते आमच्या डोक्यावरती भूत बसवलेलं आहे बाईक टॅक्सीचं, त्या बाईक टॅक्सीला विरोध करण्याकरता आम्ही 10 तारखेला त्या ठिकाणी प्रचंड संख्येने कोकण आयुक्त कार्यालयावर जाणार आहोत. मित्रांनो, आपण म्हणाल की आम्ही कोकण आयुक्त कार्यालयावर का जातोय, तर कोकण आयुक्त कार्यालय म्हणजे त्या ठिकाणी मिनी मंत्रालय आहे, त्या ठिकाणी सचिवालय आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे सचिव असतात. आणि आपल्या लोकांना पनवेलचे असतील, पनवेल उरणचे असतील, खोपोलीचे असतील किंवा नव्या मुंबईचे असतील, सर्वांना मध्यभागी ठिकाण म्हणून आम्ही कोकण भवन निवडलेलं आहे. आणि आम्ही ठासून सांगणार आहोत की जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्या ठिकाणी आम्ही बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहोत. आपल्याला कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही, अशी आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहित असेल या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांनी आपण गेल्या वेळेला पाहिलं असेल 51 मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गाने निघाले, लाखोच्या संख्येने निघाले, त्यांची ती एकजूट होती, त्यांच्याबरोबर अनेक नेते होते. परंतु हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, कुंभकर्णाच्या झोपेत झोपलेलं सरकार, देवेंद्र फडणवीसचे सरकार हे जागा व्हायला तयार नाही, रिक्षा बांधवांच्याकडे बघायला तयार नाही. त्यावेळेला आपण पाहिलं असेल की मराठा बांधवांचं आदरणीय जरांगे पाटील याचं उदाहरण आपण सांगू शकतो. आदरणीय जरांगे पाटील मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसले, पण ती एकट्याची ताकद नव्हती बांधवांनो, ती सगळं तळागाळातील महाराष्ट्रातील समाजाची ताकद होती. महाराष्ट्रातील मराठा बांधव त्या ठिकाणी चटणी भाकर घेऊन आला आणि त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्या मुंबईमधून ते बांधव हल्ले नाही.
त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल, प्लॅटफॉर्म वरती झोपले, उपाशी राहिले, आंघोळीला व्यवस्था नव्हती, टॉयलेट बाथरूम नव्हतं, तरी त्यांनी त्या नरक यातना भोगलेल्या आहेत. मित्रांनो, जर ताकद निर्माण केली, संघटित झाला, एक झाला, तर या शासनाला झुकावंच लागेल. हे मी आता तुम्हाला सांगतो, परंतु आपल्याला जागा व्हायला लागेल आणि स्वतः बरोबर आपल्याला 10 लोकांना जागा करावं लागेल. आज जर वेळ आली तर आम्ही असं सांगतो की बायका मुलासह सुद्धा आम्ही या शासनाला झुकवायला तयार राहणार आहोत. देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की आपण जर 10 तारखेपर्यंत येणाऱ्या 10 तारखेपर्यंत जर आपण आमच्या मागण्याचा विचार केला नाही तर कोकण आयुक्तच काय, वर्षा बंगल्यावर आमचा रिक्षा बांधव धडकेल आणि त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल ज्या पद्धतीने मराठा बांधवांनी त्या ठिकाणी मुंबई जाम केली, त्या पद्धतीने आमचा रिक्षा बांधव मुंबई बंद करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. मित्रांनो, अनेक समस्या आहेत आपल्याकडे. त्या पद्धतीने आपण सर्व पाहिलं की पहिला प्रश्न आहे बाईक टॅक्सीचा, दुसरा प्रश्न आहे रिक्षा परवाना बंद करणे. आणि ज्या वेळेला या प्रताप सरनाईक यांनी आपली फसवणूक केलेली आहे, त्यांनी फक्त सांगितलं होतं की ही बाईक करणार आहे, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, ओला, उबेर, रॅपिडो अशा अनेक कंपन्यांच्या बरोबर हातमिळवणी केली, कोट्याधिपती रुपयाचा फ्रॉड केला, त्यांच्याकडून निधी घेतला आणि आपल्या बांधवांची फसवणूक केलेली आहे. आपण त्याला घाबरणार नाहीये. प्रताप सरनाईकाचा आपण जाहीर निषेध करतोय. आपण मुख्यमंत्र्यांना सांगतोय की त्यांची उच्चस्तरीय चौकशी करा. त्यांची जी एक संस्था आहे त्या संस्थेच्या अकाउंटमध्ये या ओला, उबेर, रॅपिडो कंपन्यांनी हजारो रुपये टाकलेले आहेत आणि त्यावेळेला यांनी त्या कंपन्यांना परवानगी दिली. त्यांनी काही दिवसापूर्वी मंत्रालयासमोर एक नाटक केलं, एक बाईक पकडली आणि त्याला 500 रुपये दिले आणि त्याला जायला सांगितलं की यापुढे आम्ही कारवाई करणार. आज मी सांगतो, या ज्या बेकायदेशीर बाईक चालल्यात ते ऍप पहिला बंद करा, कारण त्यावेळेला आमचा बांधव त्या बाईकला अडवायला जातो, त्या ठिकाणी त्यांच्या गुन्हे दाखल होतात. आमच्या सातत्यात अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की गेल्या वेळेला आम्ही असंच बंद करायला गेलो, त्यावेळेला आमच्यावरती 7-8 केसेस दाखल झालेल्या आहेत. कोर्टामध्ये आम्हाला जावं लागलं, हजारो रुपये आपले बर्बाद झाले. परंतु मित्रांनो, आता आपल्याला भांडण करायचं नाहीये. आपण आपली लढाई आहे शासनाबरोबर आहे. कुठले गालबोट लागेल असं आपल्याला करायचं नाही. फक्त 365 दिवसापैकी आपण फक्त आम्हाला 1 दिवस द्या. सकाळी तुम्ही निघा, सकाळी आपल्या रिक्षा घेऊन आपल्याला कुठे जायचंय तर खारघर स्टेशनला अगोदर जाऊन जमा व्हायचंय. खारघर स्टेशनला गेल्यानंतर त्या आपण भारतीय विद्यापीठ मार्गे सीबीडी बस स्टँडला जायचंय आणि तिथून सगळ्या रिक्षा मिळून कोकण आयुक्त कार्यालयावर आपल्याला जायचंय. त्याच पद्धतीने दिघ्यापासून, ऐरोलीपासून, वाशीपासून जे रिक्षा ज्याला घेणार आहेत ते वाशीला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वजण जमा होतील. अविनाश कदम हे वाशीचे संघटनेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जमा होऊन त्या बाजूने ते कोकण आयुक्त कार्यालयावर येणार आहेत. त्याच पद्धतीने उरण असेल, त्या उरणचे रिक्षा चालक असतील, तरळचे रिक्षा चालक असतील, बेलापूरचे रिक्षा चालक असतील, ते बेलापूर किल्ल्यावरती सर्वांनी जमा होणार आहेत आणि त्या ठिकाणी कोकण आयुक्त कार्यालयावर येणार आहेत. आपल्याला त्या ठिकाणी चक्का जाम करायचंय. रिक्षा सहित येण्याचं कारण मित्रांनो सांगतो की हे सगळे रोड पॅक झाले पाहिजेत. शासनाला कळायला पाहिजे की आम्ही कशासाठी भांडतोय. आमच्या हे रास्त मागण्या आहेत आणि त्या हक्काच्या मागण्या आहेत आणि मागण्या मान्य करण्याकरता आमचा लढा आहे. आणि या शासनाने आपल्याला माहित असेल की मीडियावाले आपली दखल घेत नाहीत. आपली शून्य किंमत त्यांच्या समोर आहे. ते आपल्याला तुच्छ समजतात. माझा रिक्षा बांधव सकाळी निघतो, प्रवाशांची सेवा करतो, आमच्यासाठी प्रवासी हा देवता आहे. परंतु त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की हे रिक्षा चालक 10 तारखेला का आंदोलनाला चालले, त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण खासगी सुद्धा कार आहेत, त्यांना सुद्धा सीएनजी टेस्टिंगला गेल्यानंतर त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी 2800 3,500 रुपये घेतले जाणार आहेत. मित्रांनो, सर्वांना जागे करा, एक व्हा, संघटित व्हा, संघर्षासाठी तयार व्हा आणि आपला लढा हा यशस्वी झाला पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्या. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर आपल्या गाडीला झेंडा लावा. आपले या ठिकाणी गायकर साहेब त्या ठिकाणी येतील, आपल्याला सांगतील. हा विचार करू नका मित्रांनो, आता नाही तर नंतर नाही अशी आपली स्थिती झालेली आहे. आणि या वेळेला आपण विश्वास ठेवा, संघटनेवर आपण विश्वास ठेवा, कारण आपली चूक नाहीये. परंतु आज आपण एक झाला तर 365 दिवस आपण आरामच्या नंतर व्यवसाय करा. आमचा फक्त पेन चालेल, कारण दुसऱ्या वेळेला आंदोलन करायचं म्हणलं तर हे शासन घाबरलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर जमा झाला तर मीडियावाला सुद्धा ज्या वेळेला आपण एक टाकतीने जाल त्यावेळेला मीडियाच्या छत्र्या त्या कोकण बोलणं घेऊन थांबतील आणि आपली बातमी ते सरकारपर्यंत देतील. आज आपल्याला माहित असेल की आम्ही 6 ऑक्टोबर तारीख दिलेली होती, परंतु पोलिसांनी विनंती केली की 8 ऑक्टोबरला या देशाचे पंतप्रधान या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करायला येणार आहे, आपण 2 दिवस पुढे घ्या. त्यावेळेला आम्ही आता ही 10 तारीख दिलेली आहे. त्याच्या अगोदर 7 जुलै दिली होती, परंतु त्यावेळेला आपला आरटी वरती मोर्चा होता, नेरळ आरटी वरती, परंतु त्यावेळेला नेरळ पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यांनी असं सांगितलं की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मनाई आदेश असल्याने आपल्याला परवानगी देता येत नाही. परंतु मित्रांनो,
आम्ही आमचं जे मागण्यांचं सत्र होतं आम्ही थांबवलं नाही. आम्ही गेले 8 महिने सतत पाठपुरावा करत आहोत. आम्ही आज जे मोर्चाचा हत्यार का उचललेलं आहे तर आम्ही नाविलाज झाला आमचा. शासन आपली दखल घेत नाहीये, त्यामुळे आम्हाला नाविलाज असतो त्या ठिकाणी आंदोलनाचा हत्यार उचलावं लागलेलं आहे. मित्रांनो, आता उद्या आमची जे सभा आहे ती उद्या ऐरोलीमध्ये आहे, ओरणला होणार आहे, खोपोलीला होणार आहे. आज सगळा बांधव एक झालेला आहे, त्यामुळे आपण घाबरून जायचं कारण नाहीये. आपल्याला हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी आंदोलनात सहभाग घ्यायचा आहे. मित्रांनो, आपण आमच्यावर विश्वास ठेवताय, आम्ही नक्कीच आपल्याला न्याय देण्याचं काम करणार आहोत. आम्ही पुन्हा एक तुम्हाला गोष्ट सांगतो की या ठिकाणी आपल्याला माहित असेल, रिक्षा पासिंग करायला गेलो तर त्या ठिकाणी एजंट लोक 1800, 1500, 2000 घेतात. परंतु आम्ही नवी रिक्षा महासंघातर्फे या ठिकाणी फक्त 200 रुपये मध्ये काम चालू केलेलं आहे. पनवेल असेल किंवा नवी मुंबई असेल, त्या ठिकाणी जर आपलं लायसन्स रिन्युअल करायचं असेल तर 466 ची शासकीय पावती आहे आणि त्या ठिकाणी प्लस 200 आणि मेडिकलचे 100 असे मिळून फक्त आपल्याला त्या ठिकाणी 758 रुपये त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे. जसे पासिंगचा रेट आपण पाहत असाल, शासनाची फी आहे 600 रुपये आणि आपण त्या रिक्षा बांधवांना मदत करण्यासाठी फक्त 200 रुपये आणि ऑनलाईनचे 100 रुपये असे 900 रुपये मध्ये. म्हणजे एक सांगायचं कारण असं आहे की दोन्ही आरटीओ पनवेल असेल नवी मुंबई असेल हे भ्रष्टाचाराने भरभटलेलं आहे. त्यांना अंडर डबल दिल्याशिवाय ते काम करत नाहीत, हे सुद्धा आपल्याला हाणून पाडायचंय. आज आपण ज्या वेळेला हे आंदोलन यशस्वी होऊ द्या किंवा नाही होऊ द्या, परंतु येणाऱ्या काळामध्ये दोन्ही आरटीओ रिक्षा चालक बांधवांची जी कामं आहेत ती फक्त शासकीय फी मध्येच केली पाहिजेत, असा त्यांचा त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाणार आहे. मित्रांनो, घाबरून जायचं कारण नाही. येणाऱ्या काळामध्ये आरटीओची सर्व कामं युनियनच्या माध्यमातून होतील. कारण आपल्याला माहित असेल की युनियनची लोक 99% लोक एजंट झालेले आहेत. त्यामुळे आज आपला आवाज या ठिकाणी उचलण्याकरता कोणी सुद्धा नाहीये. फक्त ते ढोंग करतात, नाटक करतात आणि आपल्या रिक्षा बांधवांना वाऱ्यावर सोडतात. या सर्व मागण्यांचा आपण विचार करण्याकरता येणाऱ्या 10 तारखेला कोकण आयुक्त कार्यालयावर प्रचंड संख्येने येणाऱ्या असतील बांधवांनो. आपण ज्या पद्धतीने उत्साहाने सांगतात, नक्कीच आम्हाला सुद्धा आनंद होतोय की आमचा बांधव आता आमच्या पाठीमागे उभा आहे. कारण हे पूर्ण आम्ही नवी मुंबई असेल, उरण असेल, पनवेल असेल, खोपोली असेल, सर्व ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद येतोय. एक आम्ही लिंक बनवलेली आहे, 10 ऑक्टोबर आंदोलन असं एक लिंक बनवलेली आहे ती आम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवतोय. त्याच्यावर आपण जॉईन व्हा. आपल्याला सर्व ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्या मागण्या आपल्याला सर्व माहिती मिळते. म्हणून मित्रांनो, आपण संघटित व्हा, संघर्ष करण्यासाठी ग्रुपवर जॉईन व्हा. आपल्या बांधवांच्यासाठी, आपल्या स्वतःसाठी संघर्ष करण्यासाठी तयार राहा आणि येणाऱ्या 10 तारखेला प्रचंड संख्येने आपण त्या ठिकाणी कोकण आयुक्त कार्यालयावर या. त्या ठिकाणी आपली जर ताकद निर्माण झाली मोठ्या प्रमाणात तरच आपला विजय निश्चित. आपलं मनोगत व्यक्त केलं आणि अतिशय उत्कृष्ट आपल्या प्रत्येक रिक्षावाल्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी ते आतोनात प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी माझ्या नात्यातर्फे आपल्या सर्वांचं मनोगत व्यक्त करत आभार मानत आहेत. आपण असंच सहकार्य करा. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहू, एकजुटीने सांगतो. जिथं रिक्षा चालक मालक संघटना रोडपाली आम्हाला मार्गदर्शन करायला आलेले मार्गदर्शन करण्यासाठी कासमबाई आलेले आहेत. महाराष्ट्र रिक्षा चालक मालकचे युनियनचे अध्यक्ष आज मोठ्या संख्येनं मोर्चा काढायचा आहे, तेही आपल्या हक्कासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी. सरकार आपल्या विरोधात काय काय करतो, CNG पासिंग, बाटला पासिंग, त्याच्यानंतर मीटर पासिंग, अशा बऱ्याच ओला उबेर, बाईक टॅक्सी याच्यावरती सरकारचा आला नाहीये. आपल्याला त्याचा भोगावा लागतो. तर याच्यासाठी आपल्याला कासमबाईंनी आपल्याला मार्गदर्शन आता केलं तर त्यांना आम्ही पाठिंबा, आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि याच्या जे काही लागेल त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. बोला 2 शब्द. येथे या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन जे रिक्षावाले न्यायासाठी लढत आहेत, वर्ष झाले रिक्षावाल्याला न्याय कोण देत नाही आणि त्या सरकारला जाग आणण्याकरता सर्वांनी लाखोच्या संख्येने CBD बेलापूरला 10 तारखेला सर्वांनी हजर व्हायचं आणि आपल्या संघटनेला ताकद द्यायची आहे. ही संघटनेची ताकद अतिशय मोठी आहे असं एक दाखवून देऊन लोकांना मनोबल वाढवायचं आहे. तरी सर्वांनी हे करणार नाही. एवढे मी बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोषणा द्या. हम सब एक है.